नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण कॉर्न पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. हा पुलाव आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे, त्यामुळे अगदी झटपट बनवून तयार होतो. सकाळी घाई गडबडीच्या वेळी मुलांच्या डब्यावरती तुम्ही बनवून देऊ शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर पुलाव बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिले मी 1 कप बासमती तांदूळ घेतले आहे. तुम्ही इथे साध्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता. आता हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून बाजूला ठेवायचे आहे. म्हणजे खूप जास्त वेळ याला भिजत वगैरे ठेवायचे नाहीये. आपण कुकरमध्ये भात बनवतो आहे, त्यामुळे तांदूळ भिजवायची इथे गरज नाहीये. आता लगेचच आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया. तर पुलाव कुकरमध्ये बनवायचा आहे, त्यामुळे कुकरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये काही खडी मसाले मी टाकते आहे. 2 तेजपान घेतलेले आहे, 2 दालचिनीचे तुकडे आहे, 3-4 लवंग आणि 3-4 काळी मिरी आहेत. अख्खे मसाले टाकल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे. त्यासोबतच 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. या मिरच्या खूप जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे थोड्याशा जास्त वापरलेल्या आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. आता कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतवायचा आहे. खूप जास्त लाल इथे कांदा करायचा नाही आहे, फक्त 1 ते 2 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे. बघा कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि ही सुद्धा 1 मिनिटं परतून घ्यायची आहे, जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत. आलं लसूण पेस्ट छान परतून झाली की यामध्ये सुके मसाले टाकायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे. तर यामध्ये आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे तिखट कमी वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा. सोबतच 1 मीडियम आकाराचा टोमॅटो असा लांब चिरून टाकलेला आहे आणि पाऊण कप इथे मी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहे. तुम्ही 1 कपपर्यंत इथे स्वीटकॉर्नचे दाणे वापरू शकता किंवा अर्धा कप वापरले तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सगळं 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. मसाले जळू नये म्हणून 2 टेबलस्पून इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याला छान परतून घ्यायचं आहे. बघा हे अशा पद्धतीने छान परतून झालं की जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून ते तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आणि तांदूळसुद्धा 1-2 मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या थोड्याशा दुसऱ्या भाज्यासुद्धा वापरू शकता, पण पुलावला कॉर्नची टेस्ट यावी म्हणून मी बाकी कुठल्याही भाज्या यामध्ये वापरलेल्या नाही. तांदूळ छान परतून झाले की इथे गरम पाणी टाकायचं आहे. तर 1 कप मी तांदूळ घेतले होते, त्यासाठी 2.25 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकरमध्ये भात किंवा पुलाव करताना तांदळाच्या दुप्पट पाणी न टाकता थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळ्या शेवटी 1 चमचा यामध्ये तूप टाकायचं, म्हणजे पुलाव जो आहे तो छान सॉफ्ट होतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस इथे मोठाच आहे. हे छान मिक्स झालं की याला 1 उकळी आणायची. बघा अशा पद्धतीने उकळी आली की कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढायची आणि मीडियम फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. 2 शिट्ट्यामध्ये पुलाव अगदी व्यवस्थित शिजला जातो. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर छान थंड करून घ्यायचा आहे. कुकर छान थंड झालेला आहे. आता आपण भात चेक करून घेऊया. भाताचा रंग इथे बघू शकता किती छान आलेला आहे. वरून पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकलेली आहे. भात बघा अगदी मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. यातले कॉर्नचे दाणे जे आहे ते अगदी लवकर शिजतात, याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. पुलाव आपण सर्व करून घेऊया. हा पुलाव तुम्ही कुठल्याही रायत्याबरोबर किंवा ताकाबरोबर सर्व करू शकता. खायला खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट हा पुलाव बनवून तुम्ही मुलांच्या डब्यावरती देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही कॉर्न पुलावची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.